नागपुरात मध्यरात्री पोलिसांचा धडक ऍक्शन. ओयो हॉटेलवर टाकलेल्या छाप्यात उघड झालं देह व्यापाराचं जाळं. पैशांची आमिष दाखवून महिलांना या रॅकेटमध्ये ढकललं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. ऑपरेशन शक्ती अंतर्गत नागपूर गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईत 2 पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. नागपूर शहरात मानवी तस्करी आणि व्यावसायिक लैंगिक शोषणाविरोधात सुरू असलेल्या ऑपरेशन शक्ती अंतर्गत गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओयो फ्लॅगशिप कृष्ण हॉटेलवर पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकला. ही कारवाई मंगळवारी रात्रीपासून पहाटेपर्यंत सुरू होती. पोलीस तपासात आरोपी महिलांना कमी वेळात जास्त पैसे मिळवून देण्याची आमिष दाखवत असल्याची माहिती समोर आली आहे. आर्थिक फायद्याचे प्रलोभन देत महिलांकडून देहव्यापार करून घेतला जात होता. या कारवाईत उत्तर प्रदेश आणि दिल्ली येथील 2 पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. दोघींनाही पोलिसांनी सुरक्षित ताब्यात घेत वैद्यकीय तपासणीकरिता पाठवलंय. या प्रकरणात राज नावाच्या व्यक्तीसह वेबसाईटवरील मोबाईल क्रमांक धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस आता या रॅकेटच्या संपूर्ण नेटवर्कचा तपास करीत आहेत. अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा आणि आयटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळावरून रोख रक्कम आणि अन्य साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ऑनलाईन प्लॅटफॉर्म आणि हॉटेल्सच्या माध्यमातून सुरू असलेल्या अशा रॅकेट्सवर नागपूर पोलिसांची करडी नजर असून ऑपरेशन शक्ती अंतर्गत पुढेही अशाच धडक कारवाया सुरू राहणार असल्याचे संकेत देण्यात आले आहे.